हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर निहालच्या स्कूल चालू होत आहेत, तर त्याच्यासाठी जे त्याच्या स्कूलमधून ना किट मिळते, बुक्स अँड ऑल सगळं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर 7 बुक्स आणि ही ड्रॉइंग बुक आहे त्याची। ही वेगळ्याच बुक्स आहेत यार, मी अशा बुक्स कधीच आम्हाला तर नव्हत्या। आणि सध्याचा सिलेबस किती चेंज झाला आहे, मुलांना सगळ्या कशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर निहालचा ॲडमिशन झालेला आहे विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल इथे। तर तिथला स्कूलचा सिलेबस म्हणजे ICSE बोर्ड आहे, तर तिथला हा सिलेबस आहे। तर त्यामध्ये अशा ड्रॉइंग्सच्या बुक्स आहेत, ज्यामध्ये ना असं कलर पण करायचा आहे, सोबतच म्हणजे काय म्हणतात चिपकवायचं पण आहे। ही ना प्रॅक्टिकल बुक आहे, त्यामध्ये पण 2 प्रॅक्टिकल बुक आहे। नंबर्सच्या वेगळ्या 20 पर्यंतचे नंबर मला यामध्ये दिसलेत, आणि दुसरी आहे अल्फाबेट्सची म्हणजे ABCD वगैरेचे, जे की ट्रेसिंग करतात म्हणतात ना आपण, तशा टाईपमध्ये हे सगळं आहे। चांगली वाटली मला ही। आणि एवढ्या बुक लहान मुलांना काय गरज आहे मला समजत नाही। आता बघा, ही एक तिसरीच बुक आहे, म्हणजे टेक्स्टबुक वेगळ्या आणि ह्या प्रॅक्टिकली किंवा ड्रॉ करण्याच्या ज्या बुक्स असतात ना, ह्या त्या सेपरेट बुक आहे। त्यातही अल्फाबेटची वेगळी, न्यूमरिकलची वेगळी, अशा टाईपची ह्या बुक्स आहेत। तर एवढं, सोबतच स्टेशनरी पण तिथेच आपल्याला घ्यावं लागते। तर स्टेशनरीमध्ये हे क्रेयॉन्स, अशा टाईपचे क्रेयॉन्स पण होते, आणि असं पूर्ण पॅकेटच मिळतं तिथं। तुम्ही फक्त जाऊन म्हणायचं की स्टेशनरी हवी आहे मुलांची, आणि क्लास सांगायचं, तुम्हाला मिळून जाते। सोबतच हे क्ले आहेत आणि अप्सरा पेन्सिलचं अख्खं पॅकेट, ह्या अशा म्हणजे आईस्क्रीमच्या स्टिक्स, आणि वॉटर कलर पण सिम्पलवालेच आहेत, आणि सोबत अशा वेगळ्या शीट आहेत, ह्या कलर शीट आहेत, आणि ह्या 2 शीट आहेत 2 क्रेयॉन्सच्या, आणि असं वेगळे म्हणजे त्यांनी त्यांच्यानुसार त्यांना जे लागतात ॲक्टिव्हिटीजसाठी ते त्यांनी सांगितलेलं। सोबत कॉटन पण होता। आणखी जे डोळे असतात की नाही, काही ॲक्टिव्हिटी केली आर्ट अँड क्राफ्ट, तर त्यासाठी लागणारे डोळे वगैरे, आणि स्केच पेन। आता हे जे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आहे मी, तर ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला ना टॅग लावून द्यायचे आहेत, म्हणजे त्या निहालच्या आहेत किंवा त्याच्याच लॉकरमध्ये राहतील अशा टाईपच्या। तर हे सगळ्यांना टॅग लावून आपल्याला त्यांना द्यायचं आहे, तर हे त्यासाठी आपण घरी आणलेलं। तर मी आता हे सगळ्या गोष्टींना टॅग लावणार आहे, तर मी त्यासाठी विकत आणलेत छोटे छोटे टॅग। पण म्हटलं त्याआधी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवतो की बघा, ICSE मधल्या नर्सरीच्या मुलांनासुद्धा एवढ्या बुक्स असतात, टोटल 11 बुक। आणि हे एक रिसोर्स किट म्हणून आहे, जे की आपल्या घरीच असेल, ज्यावेळेस ते मागतील तेव्हा द्यायचं। आणि मेन टेक्स्टबुक, त्यांचा सिलॅबस, वॉटेवर त्यांचा सिलॅबस असेल तो, अशा 7 बुक आहेत ह्या। आणि 7 बुक्समध्ये म्हणजे प्रत्येक बुकला नाव आहे, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि असं टाईपच्या बुक्स आहेत। आणि त्यामध्ये अकॉर्डिंग टू मंथ वाईज असेल मे बी की सिलॅबस दिलेला आहे। फर्स्ट ह्याच्यामध्ये स्टँडिंग लाईन, म्हणजे स्लिपिंग लाईन, त्या लाईन्स असतात त्या ड्रॉ करायला मुलांना शिकवणार, त्या म्हणजे कशा आहेत ते सगळं शिकवणार, असं सगळं आहे। एवढा म्हणजे सिलॅबस वास्ट आहे ना, तुम्ही बघू शकता। यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, राईम्स आहेत, स्टोरी आहेत, पोयम्स आहेत यामध्ये सुद्धा। आणि शेवटी ना काहीतरी त्यांचं म्हणजे एक सर्टिफिकेट काइंड ऑफमध्ये सुद्धा त्यांना दिलं जाईल असं आहे। तर हे सगळं म्हणजे तुम्ही पाहिलं आहे का? तुमच्या मुलांचा कुठला बोर्ड आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हालाही वाटतं का एवढं सगळं नर्सरीच्या मुलांना जास्त होतं आहे का कमी होतं आहे, की सिलॅबस ठीक आहे, ओके, इतका तर असायलाच हवा, असं वाटतं का? सांगा। आणि तुमचं एज्युकेशन कुठल्या बोर्डमध्ये झालं ते सांगा। मी तर SSCची आहे रे बाबा, SSCमध्ये झालं। आपल्याला तर काही एवढा विषयच नव्हता हार्ड, पण हे 7 बुक्स आणि हे यांचं सगळा सिलॅबस पाहून तर मी चक्क झाली। आता मला वाटतंय की माझ्या मुलासाठी मला ना माझं स्वतःचं एज्युकेशन परत स्टार्ट करावं लागणार आहे, कारण ॲक्च्युली त्याचा होमवर्क घेणं म्हणजे ते माझ्यासाठी टास्क असेल, आणि ते मलाच करावं लागणार आहे। सो तुमच्या मुलांचे बुक्स आलेत का? स्कूल चालू झाले का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणखी काही नवीन सजेशन द्यायचे असेल, किंवा मी काय केअर करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीत मला सांगा जरा कमेंट सेक्शनमध्ये। आणि हो, मुलांच्या टिफिनची वगैरे सिरीज आपण बनवायची का, सांगता कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बाय बाय।